असं कणीदार छान मस्तपैकी दाणेदार तूप जर तुम्हालाही घरच्या घरी बनवायचं असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम साधी सोपी रेसिपी. सगळ्यात आधी हे तूप पहा, किती मस्त आहे ना. इतकं छान घट्ट झालं आहे, कणीदार दाणेदार झालं आहे अगदी. याची सर बाहेर विकत मिळणाऱ्या तुपाला अजिबातही येणार नाही. चला तर मग पटकन बनवूयात आपण घरच्या घरी आपलं असं छान जाळीदार आणि कणीदार तूप. तुम्ही इथे बघू शकता, मी इथे मलाई घेतलेली आहे. आपण जी साय साठवतो, जी मलाई साठवतो ना, पहिले मी काय केलं, पाणी टाकून त्याच्यामध्ये मिक्सरमधून फिरवून घेतलं त्याला आणि ना त्याचं असं लिक्विड लिक्विड तयार झालं होतं. मला वाटलं माझा प्रयोग फसला की काय, पण नाही. थोडंसं अजून ट्राय केलं आणि बघा किती घट्ट लोणी तयार झालं आहे याचं. हे कसं केलं आहे मी, हेच तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. बघूयात. बघा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जे होतं ना मी, ते मलाई आणि पाणी त्याची अशी पातळशी पेस्ट तयार झाली होती. आता त्याच्यामध्ये मी थोडं बर्फाचं पाणी घातलं आहे थंड. तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी देखील घालू शकता. आणि याला काय करायचं, आता मिक्सरवरती ऑन ऑफ करत असं छान फिरवून घ्यायचं. अनेकदा फिरवून, साधारण 2दा-3दा फिरवून घेतलेत ना तरी चालेल. आणि बघा अशा प्रकारे पाणी आणि लोण्याचा गोळा अगदी वेगळे वेगळे होतात. पाण्यातून आपण लोणी वेगळं काढून घेतलं आहे, हे मी पुन्हा एकदा फिरवून घेतलं होतं दुसरं घेऊन अजून त्याचे हे. अशा प्रकारे मी हे सगळी जी पाण्याची पेस्ट तयार झाली होती मलईची आणि पाण्याची, त्यांना मिक्सरमधून असं छान फिरवून घेतलं आहे. 2दा-3दा फिरवायचं प्रत्येक भांड्यात थोडं थोडं घेऊन आणि असं घट्टसर लोणी तयार होतं. हे बघा, वाव! हे पाहून मी इतकी खुश झाले होते ना की माझा प्रयोग जाम यशस्वी झाला आहे म्हणून. आणि मला येतं अगोदरपासून तूप बनवायला, पण यावेळी थोडंसं ते पाणी पाणी तयार झालं होतं, त्यामुळे थोडं मला डिसअपॉइंट झालं होतं. पण आता बिलकुल नाही. माझी ही साधी सोपी ट्रिक तुम्ही यूज करू शकता आणि अशा प्रकारे इतकं छान घट्ट असं लोणी याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. बघा किती छान गोळा तयार होतो आहे. तर काय करायचं, पाण्यात टाकून मलाई जेव्हा तुम्ही फिरवता ना, तेव्हा जरी त्याची अशी रसरशीत पेस्ट तयार झाली तरी अजिबातही घाबरून जाऊ नका. थोडी थोडी पेस्ट पाण्यामध्ये मिसळायची पुन्हा एकदा आणि त्याला छान असं ऑन ऑफ करत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. एका बाजूला पाणी वेगळं होतं आणि एका बाजूला लोणी वेगळं होतं. आणि अशा प्रकारे घरच्या घरी हे ताजं ताजं लोणी आपल्यासाठी तयार आहे. आता काय करायचं ना, पाण्यातून असं गोळा गोळा तयार करून हे लोणी वेगळं काढून घ्यायचं एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये. खाली जे उरलं आहे ते आपलं ताक आहे, त्याला तुम्ही स्वयंपाकघरामध्ये यूज करू शकता. तुम्हाला जर का ते नसेल वापरायचं किंवा तुमच्याकडे ती वापरायची पद्धत नसेल तर तुम्ही सरळ हे पाणी म्हणजेच हे ताक कढीपत्त्याच्या झाडाला घालू शकता. आपल्या घरात जे छोटंसं रोपटं असतं त्यातनं कढीपत्त्याची पानं त्या झाडाची खूप छान वाढ होते आणि खूप छान पानं येतात त्या झाडाला. ही पण ट्रिक तुम्ही यूज करू शकता. आता या पाण्यातून असं लोणी वेगळं वेगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये, एका कढईमध्ये तुम्ही याला गोळा करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे, ती थोडीशी आपल्याला मंद गॅसवर करायची आहे, म्हणून जाडबुडाचं पातेलं घ्यायचं. अशा जाडबुडाच्या कढईमध्ये मी हे छानपैकी काढून घेतलं आहे आणि अगदी मंद आचेवरती ह्याला शिजायला ठेवून द्यायचं. या पद्धतीला कढवणे असं म्हणतात. लोणी कढवणे, तूप कढवणे असं म्हणतात. मंद आचेवर तुम्ही जेव्हा हे शिजायला ठेवून देता तेव्हा अशा प्रकारे यातनं तूप वेगळं वेगळं व्हायला सुरुवात होते. आणि हे जे खाली पांढरं पांढरं उरतं ना, याला आम्ही बेरी म्हणतो. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा. तर असं अगदी मंद आचेवर, थोडे पेशन्स लागतात तूप कढवण्यासाठी, बट यातनंच आपल्याला खूप छान असं दाणेदार आणि कणीदार तूप मिळणार आहे. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि असा ब्राऊन रंग येईपर्यंत याला शिजवत ठेवायचं. गॅस बंद केल्यानंतर देखील तूप शिजण्याची प्रक्रिया चालू राहते, त्यामुळे थोडा अलीकडेच तो बंद करायचा, म्हणजे ते नंतर शिजत राहतं आणि जळणार नाही. थंड झाल्यानंतर असं चहाच्या गाळणीने किंवा तुमच्याकडे दुसरी कोणतीही जाळी असेल त्याच्यातनं हे गाळून घ्यायचं आणि आपलं हे छानसं तूप तयार आहे. इतकं फ्रेश असं कोमट कोमट असताना ना, तुम्ही घरी लहान मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः देखील चमचाभर तूप नक्की खा. असं गरम गरम तयार झालेलं ताजं ताजं तूप खाणं आरोग्यासाठी खूप छान असतं. बघितलं, इतकी सोपी पद्धत होती आपल्याला तूप बनवण्याची. आता हे असंच एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या आणि याला तुम्ही केव्हाही यूज करू शकता. अगदी रोजच्या खाण्यामध्ये तुपाचा वापर असायलाच हवा, फक्त तो सरळ हाताने नसावा इतकंच. अशा प्रकारे तुम्ही त्याला छान एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा अगदी काचेच्या बरणीमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. तूप थंड झाल्यानंतर हे असं छान कणीदार आणि दाणेदार होतं. तर या साध्या सोप्या ट्रिक्स यूज करून तुम्ही घरच्या घरी अगदी ताजं तूप आणि लोणी बनवू शकता. नक्की ही रेसिपी ट्राय करा. अजून एक छोटीशी टिप, तूप कढवताना त्यामध्ये विड्याचं पान घातलं तर ते अगदी छान जाळीदार होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस. बाय.